ओलीस नाट्यानंतर आता आर.ए. स्टुडिओनं स्पष्टीकरण दिलंय. आम्ही पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहोत असं स्टुडिओकडून सांगण्यात आलंय. मुलांची सुरक्षित सुटका केल्याबद्दल पोलिसांचे त्यांनी आभार मानलेत. ऑनसाईट सुरक्षेवर आम्ही भर देऊ असं आर.ए. स्टुडिओकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. काल याच कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात एक थरार नाट्य घडलेलं होतं आणि अत्यंत मोठी अशी ही खरं तर घटना घडलेली होती. या ठिकाणी 17 लहान मुलांना ओलीस ठेवलेलं होतं. त्याचबरोबर 2 सिव्हिलियन नागरिक स्थानिक नागरिक होते. यामध्ये एक आजी सुद्धा होत्या. या सर्वांची सुरक्षितरित्या मुंबई पोलिसांकडून सुटका करण्यात आली. मुलांची सुरक्षित सुटका केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानण्यात आलेत आणि आर.ए. स्टुडिओनं त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा आता पुढे दिलेलं आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ऑन साईट सुरक्षेवर आम्ही भर देऊ असं आर.ए. स्टुडिओनं या संदर्भातलं पुढे स्पष्टीकरण दिलंय. तर मुंबई पोलिसांचा आता या संदर्भातला पुढचा तपास सुरू झालेला आहे आणि हे थरार नाट्य नेमकं का घडलेलं होतं, कशा प्रकारे घडलं होतं या संदर्भात आणखी पोलीस सखोल तपास करतात. तर आर.ए. स्टुडिओच्या घटनास्थळी मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे आणि क्राईम सीनवर फॉरेन्सिक टीमकडून अजूनही काम हे सुरू आहे. गुन्हे शाखेचे काही अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम या हॉलमध्ये अजूनही तपास करत आहेत. तर रोहित आर्यच्या एन्काउंटर नंतर 20 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, ज्यामध्ये 17 लहान मुलांचा समावेश आहे. सध्या घटनास्थळी तपास केला जातोय. फॉरेन्सिक टीमकडून रोहित आर्यनं या हॉलमध्ये मुलांना बंदिस्त बनवून ठेवण्यासाठी काय काय आणून ठेवलेलं होतं याचीही तपासणी केली जाते. काही ज्वलनशील पदार्थ आर्यनं आधीच स्टुडिओमध्ये आणलेले होते अशी देखील माहिती पोलिसांनी दिलेली होती. तेव्हा आर.ए. स्टुडिओच्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम क्राईम सीनवर फॉरेन्सिक टीमकडून ही सगळी तपासणी होते आणि रोहित आर्यच्या एन्काउंटर नंतर 20 जणांची सुटका झालेली आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर सध्याचे तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. मनोज, सध्या मोठ्या हालचाली या संदर्भात घडतात, सखोल तपास होतोय, फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पुढचा तपास सुरू झालेला आहे. काय काय नेमकं या तपासादरम्यान सुरू असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याबाबत? अगदी बरोबर आहे. मुंबईच्या इतिहासातली ही दुसरी सर्वात मोठी ओलीस नाट्याची थरारक घटना आहे. 2008 मध्ये एक अशाच प्रकारचा मुंबईवर हल्ला झाला होता. त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारचं ओलीस नाट्य घडलं होतं आणि त्यानंतर कालची एक ही घटना आहे ज्यामध्ये 17 मुलं आणि 3 इतर असे 20 जणांना एकूण ओलीस धरण्यात आलं होतं. हाच तो स्टुडिओ आहे, आर.ए. स्टुडिओ. याच्या पहिल्या मजल्यावर 17 मुलांना ऑडिशनच्या टेस्टसाठी बोलावण्यात आलं होतं. गेले 5 दिवस या ठिकाणी ऑडिशन टेस्ट सुद्धा घेण्यात येत होती. जो रोहित आर्या नावाचा व्यक्ती आहे, आपली वेब सिरीज आहे आणि त्याच अनुषंगाने ही टेस्ट घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आणि याच स्टुडिओमध्ये गेल्या 5 दिवसापासून मुंबई आणि परिसरातले महामुंबई परिसरातले अनेक मुलं या ठिकाणी आलेले होते आणि शेवटी त्यांनी काल या सर्व मुलांना ओलीस ठेवलं होतं आणि आपल्या काय मागण्या आहेत त्यासाठी एक व्हिडिओ काढून समाज माध्यमावर पाठवला होता. परंतु ओलीस नाट्य असल्यामुळे पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर जवळपास 3 ते 4 तासाचं हे थरार नाट्य झालेलं आहे. पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला आणि त्याचा एन्काउंटर केला, कारण त्याच्याकडे काही एअरगन आणि काही केमिकल्स होते ज्यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. परंतु पोलिसांनी अतिशय सूझबूझ दाखवत अशा प्रकारचं हे जे ओलीस नाट्य आहे ते पूर्ण केल्याचं पाहायला मिळते. आता या ठिकाणी मुंबई पोलिसांची मोबाईल फॉरेन्सिक युनिट जे आहे ते पोहोचलेलं आहे आणि पहिल्या मजल्यावर जिथे हे सगळं थरार नाट्य झालं होतं त्या नाट्याच्या अनुषंगाने तपास सुरू केलेला आहे. त्या ठिकाणी जो आरोपी आहे त्याचं रक्त सांडलेलं होतं, त्याचे नमुने सुद्धा या ठिकाणी घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जे केमिकल होतं त्या केमिकलचं जे नमुने आहेत ते सुद्धा घेण्यात आलेले आहेत. तर या सर्व प्रकरणाची चौकशी मुंबई क्राईम ब्रँच सुद्धा करणार असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते आहे. परंतु नेमकं गौरव आर्य यांनी हा कशासाठी केलं होतं, अनेक काही गोष्टी समोर येत आहेत. त्या अनुषंगाने त्याचे जे पैसे आहेत, त्यांनी जो शिक्षण विभागात एक काम केलं होतं त्याचे पैसे बाकी असल्याची माहिती समोर येते आणि त्या अनुषंगाने हे सगळं केलेलं आहे, कारण ते पैसे अजून सुद्धा त्याला मिळाले नाही. त्या अनुषंगाने त्याने
मंत्रालयात जी, जी. मंत्री त्याचबरोबर प्रशासनाकडे मागणी सुद्धा केली होती, परंतु ते पैसे अद्याप मिळाले नव्हते आणि त्या अनुषंगानेच हे सगळं केलं होतं. परंतु पोलिसांनी मात्र अतिशय तत्परता दाखवत हे सगळं जे प्रकरण आहे खरंय. ते प्रकरण त्यांनी व्यवस्थितरित्या हँडल केलं आणि या 17 मुलांची सुटका केलेली आहे. आता पुढचा तपास सुरू आहे आणि नेमकं कशामुळे हे सगळं ओलीस नाट्य केलेलं आहे त्याचा उहापोह आहे किंवा ते जे आहे ते सगळं समोर येणार आहे, परंतु त्यासाठी थोडा अवधी लागण्याची सुद्धा शक्यता आहे. निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि ताज्या घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद मनोज. तर एकंदरीतच हे सगळं थरार नाट्य काल घडलं. ही घटना म्हणजे मुंबईने पाहिलेली एक आणखी मोठी घटना म्हणावी लागेल. काय नेमकं या घटनेमध्ये घडलेलं होतं प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून आपण ऐकूया. शूटिंग होते ना म्हणून गेलेले. रोज यायचे मी तिच्यासोबत गेला होता. हो 26 तारखेपासून आजपर्यंत येत होते. काय घडलं हे मुलगीचं तेच नाही ते एकदम दंगा झाला म्हणून आम्ही मला वर बसवले पहिल्या माळ्यावर ह्या मुलांना घेऊन सरांनी आणि मग बसलो आम्ही आणि मग दंगा झाला. ह्या बायका सगळ्या ह्या मुलांच्या आईनं रडत होत्या, हाणून घेत होत्या. मी शंका आली, म्हटलं काहीतरी झालंय, काय झालं विचारत मी ते पडदा उघडला आणि बघत होते तर सगळीच रडत होत्या त्यांचे आई वडील मुलांचे. म्हणून मी फोन केला हिला मुलीला, म्हटलं काय झाले, तर ही पण रडायला लागली. म्हटलं नीट सांग, रडू नको, म्हटलं नीट सांग. मग तिने नीट सांगितलं मला असं असं झाले खाली आणि बॉम्ब ठेवलाय काय काय सांगितलं तिनं. आणि मग आम्ही 2 तास 1 तास बघत होती मी वरून आणि यांना फोन करत होते. मुलांना उचलून दाखवत होते मी की आहेत मुलं. ज्या आई मला सांगायच्या ना विचारायच्या त्या मुलांना मी दाखवत होते. ते सर आले आणि म्हटले चला मुलांना घेऊन आपण बाहेर पडायचे. मग त्याने एक कुलूप तोडलं शटरचं आणि त्या एका बोळातून सगळी जात होते. मी पण रांगत गेले. ते जायच्या आधी काय झालं, मी हात लावला असं त्या शटर दरवाजाला, चक्कर आली म्हणून. मला उभीच होती ना मी, म्हणून चक्कर आली थोडी. जेवलो नव्हतो आम्ही, तर पडलाच माझ्या डोक्यावर दरवाजा पडला. हो आणि इथं काकेत लागलं ना, ती मोठी जखम झाली मला. जो ज्याने किडनॅप केलं होतं, ज्याने अडकवलं होतं तुम्हाला, तो काय तुम्हाला बोलला का काय? नाही ते समक्ष आमची भेट नाही झाली त्याची. मी काय केलं, कडी लावली आणि आत बसले आणि मग दरवाजा वाजला की उघडायचंच नाही. मग सर म्हणायचे की मी आहे उघडा, मग उघडलं. तुम्ही मुलांना सांभाळलं? हो सांभाळलं. म्हणजे ते रडत होते ना, त्यांना सांगितलं की शूटिंग चाललंय तुमच्या आईवडिलांचं, काय चाललंय म्हटलं, भिवू नका. मग त्यांना मी पाणी आणून दिलं 2 बाटल्या.